शक्य असेल त्यानं धोंड्याच्या महिन्यामध्ये नित्य आपोप दान करावे. अनारशाचं दान विशिष्ट सांगितलंय. आता सगळेजण करतातच एक दिवस, बरोबर आहे की नाही? शक्य नसेल त्याने शुक्ल व कृष्ण द्वादशी, या धोंड्याच्या महिन्यातल्या शुक्ल द्वादशीला किंवा कृष्ण द्वादशीला किंवा धोंड्यातल्या अधिक मासातल्या पौर्णिमेला किंवा अधिक मासातल्या कृष्ण अष्टमीला, नवमी किंवा चतुर्दशी किंवा अमावस्या या तिथीला, आणि जो योग, एक योग येईल 14 योगापैकी धोंड्याच्या महिन्यामध्ये, व्यतिपात नावाचा योग येईल किंवा वैधृती नावाचा जो योग येईल, त्या दिवशी तरी कमीत कमी अनारशाचं दान करावं आचार्यांना. अति अशक्ताने वरील दिवसापैकी एका दिवशी अथवा श्रद्धा भक्ती उत्पन्न होईल अशा दिवशी तरी आपोप दान म्हणजे अनारशाचं दान करावं. त्याचा संकल्प आहे. जो याचा जाणकार आहे त्याच्याकडूनच जाऊन आपण हे दान करायचं. हातामध्ये ते आचार्य तुम्हाला पाणी देतील आणि अनारसे समोर ठेवून त्याचा संकल्प या ठिकाणी करायचा आहे. मम त्रय श्री उष देवतात्मक विष्णु रूपी सहस्रांशु श्री पुरुषोत्तम प्रीति द्वारा निखिल पाप प्रशमन पूर्वकम पुत्र पौत्र युत धन धान्य क्षेम समृद्धि लोकद्वय सुख हेतु पृथ्वीदान फल प्राप्त्या अपूप छिद्र समसंख्यम वर्ष सहस्रावधि स्वरलोक निवासादि कल्पोक्त फलसिद्ध्यर्थम मलमास प्रयुक्तम म्हणजे धोंड्याच्या महिन्याच्या निमित्ताने मलमास प्रयुक्तम अपूप दानम करिष्ये. धोंड्याच्या महिन्याच्या निमित्तानं सर्व पापांचं शमन करणार या ठिकाणी माझंही सगळा मळ निघून जाण्याकरता मी हे अनारशाचं दान आचार्यांना करत आहे असा या संकल्पाचा अर्थ आहे. याप्रमाणे संकल्प करून दान वस्तूचं पूजन करावं. तुम्ही जे नवीन ताटलीमध्ये ठेवून आपण ते दान करत असतो, मग त्याचं पूजन करताना एक मंत्र सांगितला. त्या ताटलीला ज्याच्यामध्ये दान ठेवलंय त्याला हळदीकुंकू व्हायचं. इदम सोपस्करम त्रय श्री श द पूप दानम. 33 अनारशाचं दान, 33 दिव्यांचं दान, 33 वातीचं, प्रत्येक पदार्थ 33 आहे. इथं दिलं त्रय श्रीउषद. त्रय श्रीउषद म्हणजे 33 अनारशांचं दान. आपोपदान सदक्षिणाकम, त्याच्यासोबत थोडी दक्षिणा ठेवायची. सतांबुलम, त्याच्यासोबत विड्याचं पान ठेवायचं त्या अनारशासोबत. 33 अनारशाचं दान करताना त्याच्यासोबत दक्षिणा, त्याचबरोबर तांबूल. पुरुषोत्तम प्रीतिकामस्तुभ्यमहं संप्रदते असे म्हणून दान द्यावे. दान घेणाऱ्याने त्वया दत्त मीद पात्र परमान्ने न पूरितम सकृतम प्रतिगृह्णामि प्रियताम ते दिवाकर हा श्लोक म्हणून दान घ्यावे. याप्रमाणे जो 33 आपोप दान देईल त्याला पुत्र पौत्र व विपुल संपत्ती प्राप्त होईल. धोंड्याच्या महिन्यामध्ये जो 33 अनारशांचं दान करेल त्या 33 अनारशांच्या दानासोबत शुद्ध गावरान गाईचं तूप, विड्याचं पान या सगळ्या गोष्टी ठेवायला सांगितलेल्या आहेत.